मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अशात मुंबई आज तकने शरद पवारांचे पंटर तथाकथित प्रख्यात कायदे तज्ज्ञ व अरबी समुद्रातील शिवस्मारकाविरोधात याचिका टाकून स्मारक प्रलंबित करणारे असीम सरोदे यांची मुलाखत घेतली आहे. यात असीम सरोदे असा दावा करतात की काही उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी मनोजदादांची भेट घेतली व या विषयावर 3 तास चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात. असीम भाऊ सरोदे यांनी आरक्षणाचे आश्वासन हा आचारसंहितेचा भंग आहे का अशी विचारणा करणारी प्रश्नावली एक कायद्याचा अभ्यासक म्हणून निवडणूक आयोगाला पाठवली होती. मनोजरावांनी जे पक्ष आमच्या मागण्या मान्य असल्याचे बॉन्डवर लिहून देतील त्यांना मराठा समाज निवडून देईल असे सांगितले होते. अशा मागणीच्या संविधानिकतेवर या भेटीत काही चर्चा झाल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही. पण या मुलाखतीदरम्यान सरोदेंनी बरेच गौप्यस्फोट केले. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण तर मिळाले पाहिजे, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता हे पटवून देण्यास आम्ही यशस्वी झालो असे सरोदे नमूद करतात. संविधानाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या व्यवसायाने वकील असीम सरोदेंनी हे संविधानिक पद्धतीने घडवून कसे आणायचे यावर काही चर्चा माननीय मनोजदादा जरांगे यांच्याशी केलेली दिसत नाही. हा झाला पहिला गौप्यस्फोट. दुसऱ्या गौप्यस्फोटामध्ये ते असं म्हणतात, आरक्षणाच्या लढाईची आता दिशा बदलणे गरजेचे आहे हे समजून सांगण्यात आम्ही यशस्वी झालो असेही सरोदे नमूद करतात. तर तिसऱ्या गौप्यस्फोटात ते म्हणतात, आता ही लढाई केंद्र सरकारच्या विरोधात लढली पाहिजे हे देखील बोलणे झाल्याचे सरोदे सांगतात. म्हणजे अजून केंद्राने कोणतीही भूमिका घेतलेली नसतानाही केंद्राच्या विरोधात लढायचे हे ठरले असल्याचे इथे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जरांगे पाटलांचे दुकान आता दिल्लीत हलवणार का असाही प्रश्न या निमित्ताने समाजमानसात विचारला जात आहे. मग आता मराठ्यांना न्याय कोण मिळवून देणार असा प्रश्न पडून मराठा समाज 10% खात्रीचे आरक्षण देणाऱ्या महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. तर चौथ्या गौप्यस्फोटामध्ये ते असं म्हणतात, निवडणुकीत लोकशाहीच्या जवळची भूमिका असणाऱ्या पक्षांच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी चर्चा झाल्याचंही सरोदे या मुलाखतीत नमूद करतात. त्यांच्या मते महाविकास आघाडी पक्ष लोकशाहीच्या जवळची भूमिका घेणारे आहेत हे तर स्पष्ट आहे. जरांगे फडणवीसांचा किती दुस्वास करतात तेही जगजाहीर आहे. म्हणजे सगळी बेरीज करता आता जरांगे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून निर्भय बनोवाल्यांचा कार्यक्रम हाती घेणार असे दृश्य महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अवतरू लागले आहे. मागील काही घटनाक्रमांकडे बघितले तर जरांगे व सरोदे यांची अशीच एक भेट 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अंतरवाली इथं झाली होती. किंवा याच भेटीविषयी त्यांनी मुंबई आज तकला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला असावा. 29च्या या भेटीनंतर सरोदेंनी फेसबुक व ट्विटरवर पोस्ट लिहून ही भेट कशासाठी होती व या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे सांगितले होते. मुलाखतीत देखील ते तेच सगळे मुद्दे मांडताना दिसत आहेत. जरांगे जर निवडणुकात उतरले तर महाविकास आघाडीला धोका निर्माण होईल, त्यामुळे जरांगेंनी त्यांचा निर्णय बदलला पाहिजे असेही सरोदे यावेळी म्हणाले होते. व निर्भय बनोच्या माध्यमातून आम्ही कुणासाठी काम करतोय हे जगजाहीर झालेले आहे. त्यामुळे त्या पक्षांना सोयीस्कर भूमिका जरांगेंनी घ्यावी अशी विनंती देखील आम्ही केल्याचे सरोदेंनी मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे ही लढाई गरजवंत मराठ्यांसाठी होती की पवारांचे नेस्तनाबूत झालेले राजकारण सेट करण्यासाठी होती याचे उत्तर समाजाला मिळायला पाहिजे. पवारांच्या राजकारणासाठी लाखो करोडो गरजवंत मराठ्यांचा घाम, रक्त, पैसा, भावनिक गुंतवणूक जरांगे यांनी विकायला काढली असे यातून सिद्ध होत नाही का? कारण कालच्या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे असे पवारांचे विधान बोलके आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी समोर येऊन असीम सरोदे जे काही सांगत आहेत त्यावर खुलासा करायला पाहिजे.